नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। आज 31 जुलाई को सदाशिव रामभाऊ वाहुवल जी संजीवनी हॉस्पिटल में कार्यरत सदाशिव रामभाऊ वाहुवल जी आज सेवानिवृत्त हुए। सेवानिवृत्त के समय छोटा प्रोग्राम था संजीवनी हॉस्पिटल में। कार्यक्रम में उनको शुभेच्छा बधाई तमाम प्रकार के लोग वहां पुष्पगुच्छ साल श्रीफल लेकर के उपस्थित थे। मंच पे उपस्थित पूर्व नगर सेवक विलासबंधु चोरगे जी उपस्थित रहे, महेश देसाई जी उपस्थित रहे। ऐसे तमाम गणमान्य संजीवनी हॉस्पिटल के पदाधिकारी वहां पर मंच पे उपस्थित रहे। उस कार्यक्रम में तमाम शुभेच्छा देने वाले उनके कार्यकाल में इतने अच्छे ढंग से कार्य किए कि लोग प्रभावित होकर के उनको तहे दिल से शुभेच्छा दिए। देखिए कैसे शुभेच्छा दे रहे हैं लोग और क्या कह रहे हैं पूर्व नगर सेवक विलासबंधु चोरगे जी और गणमान्य कैसे जो है उनको कार्य की सराहना कर रहे हैं। फुलवारी समाचारों का खास खबर में राजू समर्पण और त्याग ये हर इंसान के अंदर नहीं होता है। ये इनके है और ब्लड के गुण है, उनके माँ बाप के संस्कार है और वही आदमी ये कर सकते हैं। क्यों कि हम लोग अपना फैमिली संसार लेके बैठे हैं और समाज की सेवा करना है। जो सेवा करता है उनको कभी भी फोन आता है कि भाई मेरा ये काम है, मेरा ये। वसई तालुक्याचा पालघर जिल्हा मानबिंदू असलेले संजीवनी हॉस्पिटल त्यातील कर्मचारी जे आज निवृत्त होत आहेत, आपल्या सर्वांचे परिचयाचे, आपल्या सर्वांचे मित्र, सखा सोबती, अडल्या नडल्याला अगदी आवर्जून उपस्थित राहणार असा सर्वांचा लाडका प्रेमळ सदाशिव भाऊ अर्थात सदाशिवराव वावळ आज या आस्थापनेतील या रुग्णालयातील आपली 38 वर्षाची जी सेवा त्यांनी बजावली त्यातून निवृत्त होत आहेत। ज्या ठिकाणी ज्या आस्थापनामध्ये आपण काम करतो तिथून कधी ना कधीतरी आपल्याला निवृत्त व्हावंच लागतं आणि तो निवृत्तीचा दिवस आणि तो सोहळा 12:30 पासून या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी भाऊंचे चाहते, त्यांचे कुटुंब, त्यांचा मित्र परिवार, त्यांच्या सामाजिक सेवेतील सर्व भागीदार आणि खास करून संजीवनीचे जवळजवळ 250 ते 300 कर्मचारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। सभागृह कमी पडलं हे निश्चितपणे जाणवतं। अशा सोहळ्यासाठी संजीवनीचे महेशजी देसाई, संजीवनीचे विवेकजी सामंत, डॉक्टर गुडवे, सरपंच महोदय, आमचे राहुल या ठिकाणी उपस्थित झाले, आमचे भट्टे, राज वर्मा या ठिकाणी, जितेंद्र सतपाळकर, चष्म्यासाठी सातत्याने मदत करणारा जगदीश, अशी कितीतरी मंडळी, आमचे कापडिया गेले, अशी कितीतरी मंडळी खास या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत। यावरून भाऊंची लोकप्रियता किती आहे, भाऊंनी समाजासाठी किती काम केलं याची डोळी त्याच्या कुटुंबाने आस्वाद घेतला, त्यांनाही बरं वाटलं आणि आपण या छोट्याशा क्लिपच्या माध्यमातून भाऊचा जीवन चरित्र कसं होतं आणि त्यांनी काय केलं हे पाहिलंय। खऱ्या अर्थाने असा कार्यक्रम असतो, सत्कार मूर्ती एक व्यक्ती असते, बोलणारे अनेक वक्ते असतात आणि ऐकणारे अनेक नागरिक असतात। विषय एकच असतो, आपण किती बोलावं, काय बोलावं याला कुठेतरी आपण भान ठेवलं पाहिजे। त्याचाच मी एक वक्ता आहे। मला एवढंच म्हणायचं भाऊच्या बद्दल की वामनराव सामंत वसई तालुक्याने ज्यांना
समाज मित्र म्हणून गौरवस्थान दिलं आणि ज्यांचं नाव पद्मश्री किताब मिळावं म्हणून दिल्लीच्या तटापर्यंत धडक मारली, त्यातला मी एक कार्यकर्ता. आम्हाला खूप इच्छा होती की एवढा मोठा सन्मान आपल्याला मिळायलाच हवा, कारण की त्यांनी इंग्रजांच्या काळापासून ही समाजसेवा सुरू केली होती. इंग्रजांच्या काळापासून त्यांनी गरिबांचं देण दाटलं होतं. गोर गरिबांसाठी कोणतरी उभं राहिलं पाहिजे त्यांच्या तना मनात आणि धनात होतं. कारण म्हणजे चांगली पेढी चालत असताना ऐश आरामध्ये आप्पांनी जीवन जगलं असतं. आप्पाचा 1 मिनिटात नाटकीच परिचय सांगणार आहे, कारण की त्या आप्पांच्या हाताखाली महेश स्पर्श झाला, तो अनेकांना झाला. त्यात महेश स्वतः आहेत, त्याचे चिरंजीव आहेत, परंतु ज्यांचं आज रिटायरमेंट होतं त्या सदाशिव भाऊचं सुद्धा आहे. आप्पांनी जनमानसामध्ये आपली जी छबी निर्माण केली, पक्षविरहित, ते काँग्रेसचे होते पण कधी काँग्रेस, जनता दल, शिवसेना असला कुठलाही मतभेद न करता, पक्षांतराबाबत कुठलाही लेखाजोखा न करताना जो जो सोबतीला आला त्याला सन्मार्गाने कसं जगावं लागतं, सर्वमर्यादा समाजसेवा कशी करावी लागेल या प्रकारचं शिक्षण दिलं. त्यातला मी सुद्धा एक कार्यकर्ता. माझ्यावर सुद्धा आप्पांचा आशीर्वादाचा हात होता. आपण म्हणतो की समाजसेवापटी किती कठीण असतं. समाजसेवा करताना चार जोडे ठावर येतात, ज्यांचा चांगला झाला तो चांगला म्हणतो, परंतु एखाद्याला एखादी वही मिळाली नाही, एखाद्याला एखादी चादर मिळाली नाही, एखाद्याला फटाके मिळाले नाहीत, गोड मिळाले नाही, तर तो मागून काय म्हणतो हे सुद्धा ऐकण्यासारखं असतं, ते सुद्धा पेलवावं लागतं. परंतु भाऊंनी पैसे कुठून आणले हाच प्रश्न आहे. कालही प्रश्न विचारला होता महेशला, आम्हाला सगळ्यांना, की भाऊंकडे पैसा येतो कुठून? काय जादूची काढीबिडी आहे की काय, की एखादं पैशाचं झाड लावलंय की काय? एक सर्वसाधारण संजीवनीमधला कर्मचारी एवढा काम आपली नोकरी करत असताना एवढ्या मोठ्या प्रकारची समाजसेवाचा वटवृक्ष निर्माण करतो, हे एडा गबड्याचं काम नाही. त्याला डोक्यावर बर्फा ठेवावा लागतो आणि जिभेवर साखर असावी लागते. आणि हे दोन्ही गोष्टी भाऊंकडे असल्यामुळे अनेक जण त्यांना भेटले. मगाशी ते काय सांगितलं 400 वया पाहिजे, 1200 वया पाठवून दिल्या. जाणून घेऊया श्री सदाशिव रामभाऊ वावळे म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ. त्यांचा जन्म गुरुवार दिनांक 14 जुलै 1966 रोजी बीड जिल्ह्यातील तांबुआ या गावी राहत्या घरी झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे वडील श्री रामभाऊ गंगाराम वावळे त्यांना प्रेमाने सर्व तात्या म्हणत. हे गावोगावी फिरून कधी पेटी वाजवून, कधी शेतमजुरी, मोलमजुरी करून जी काही मिळकत मिळत असेल त्यातून आपल्या कुटुंबाचा, ते आपल्या पत्नी म्हणजे सदाशिव यांची आई सौ अंतिकाबाई यांच्या सोबतीने उदरनिर्वाह करत होते. सदाशिव यांचे बालपण तांबुआ येथेच गेले. त्यांचे 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण तांबुआ जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. 10वी पर्यंत पुढील शिक्षण त्यांनी गावापासून 25 किलोमीटर लांब राहून महाराष्ट्र